दे मला विचारतो, मी सांगतो तुले. बाय बाई वा, सविता सुषमा सकाळी सकाळी माझ्या घरी. काहीतरी सविताला काम आहे वाटतं शांताबाई सोबत. बरंच झालं आल्या. शांताबाई आज तर लय खुश वाटली शांताबाई, गावावर आली तेव्हापासून. सांग ना आम्हाला काय झालं. मंडळी शांताबाई चांगली दिसून राहिली ना. शांताबाई लय खुश आहे बरं. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. गावाला गेली होती 4-5 दिवस, म्हणून शांताबाईने छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते. आजपासून तर आपण नाव पण घेणार आहे ना. खुशीची गोष्ट. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवते, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. मला माहित आहे सर्व जण मला साथ देतात. मला माहित आहे माझ्या बहीण भावाले मला नखरा करायची गरज नाही. तसेच माझे बहीण भाऊ मला खूप चांगलं म्हणतात, कमेंट करून सांगतात. चला मग आपण व्हिडिओ सुरू करू. साथ देता ना. कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्रायबर लवकर लवकर वाढवा. पाहून घ्या मंडळी, बायकारीच कोणी विचारते, नवऱ्याला तर कोणी विचारत नाही. जाऊ दे, नवरा काय कामावरचा माणूस असते. चला कामावर जातो. संध्याकाळी बायको जेवायला तरी दिन लवकर लवकर. मला चिंताजी बाबा मला बायासोबत बोलू देता का. सकाळपासून तुम्ही 4 वेळा सांगितलं मी वावरात चाललो, मी वावरात चाललो. जायचा पत्ता नाही तुमचा अजून. जरा तुम्ही वावरांनी निघालो नाही निघालो सांगेल या. पाहिलं मंडळी, मालकीन ते घरी राहायचे, मला म्हणते सांगायला या. आहे ना नवरा कामावरचा माणूस. चला या गोष्टीवर. शांती डब्बा केला का. डबा नका नेऊ, जेवण करायला घरी आहे. मग आपण दोघं जण वावरात जाऊ. जा बरं तुम्ही लवकर. सविताबाई सुषमाबाई येतो मी वावरातून. भेटू मग संध्याकाळी. पाहिलं सविता सुषमा जाते का चिंताजी बाबाची सवय. शांताबाई येतो मग आम्ही. येतो शांताबाई. ठीक आहे ना, येतो मी. सांगतो तुम्हाला मी कुठे गेलती काय गेलती. खूप फिरून आली बरं मी, खूप फिरून आली. चल सुषमा सांगते आपल्याला मोठेपणा करून. खूप फिरून आली मी, सांगितलं होतं नाही गेली त्यावेळेस. चल चल शांताबाई येतो. संध्याकाळी येतो. माझ्या सुनीने बोलावलं तुला काय म्हणते तर. लय अर्जंट काम आहे म्हणे. सुषमा येतो ना मी. जायतो येतो मी. हिची मोठी अंगार झाली. मी गावात गेली तर मला मोठेपणाने सांगायला आली शांताबाई असं शांताबाई तसं. मनात असते काय आणि चेहरा दाखवते काय. वयक्त म्हणा मी तुले, काही सांगू नको म्हणेल तो. अहो माहिती मस्त ठेवलं वा चिंताच्या बाबानं. पाणी प्यायले पक्षीले, मस्त पक्षी पाणी पिऊन राहिले. ते आता म्हणा. सविता सविता काय झालं आई. पिंकी बेटा निघाली का तू. आई तूच म्हटलं तू चलती वय, मी आलीच मागून. ठीक आहे पिंकी चलते वय तू. सोने तू याय नाही येत का शाळेंदी. पुष्पा काकू मला आईने सांगितलं ना मी आणि पुष्पा काकू सोबत येतो म्हणून. तुम्ही शाळेत निघता निघता आईला आवाज देऊन देता. ठीक आहे चलते व्हा तुम्ही. आलीच मी. आई 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 फक्त मॅडमला काही म्हणू नको तू, नाही तर मॅडम मला मारेन बरं. नाही पिंकी बेटा मी काहीच नाही म्हणत. जाय तू शांततेनं. जमलंच नाही, मी तर माझ्या आईला सांगून दिलं काही म्हणू नको म्हणून. आता ती आईच म्हणते फक्त मॅडमला. काय ना आता मॅडम कशी मारते मग तुले. पिंकी मी बरोबर केलं. चल तू फक्त. बदमाश लेकाचे अभ्यास करत नाहीत आणि पालक मेळावा आला की मग घ्यावं लागते त्याले. थांब म्हणा फक्त शाळेत येऊ दे, नाही त्या मॅडमला सांगेन ना या नावाची पुष्पा नको म्हणून. बाय बाय. का पुष्पा मला तर वाटलं तू वावरातच गेली की काय. अरे शांताबाई तू कधी आली. काही नाही पिंकी सोने शाळेत चालले होते. तिला विचारलं आई घरी आहे काय. पिंकी म्हणे द्या काकू बाहेरच आहे आई उभी. शांताबाई पिंकीच्या शाळेत आज पालक मेळावा आहे, बोलावलं मॅडम ना, म्हणून आज कामाला काही गेली नाही शांताबाई. तू कुठे निघाली. काही नाही हिनं बोलावलं म्हणते सुषमाच्या सुनीनं. तिच्या घरी चालली. काय म्हणते काय नाही तर. हो शांताबाई ते पाहुण्याच काहीतरी म्हणते वाटते. जा ना
जाय शांताबाई, मी भांडे गेंडे घासतो. मानवशीन जेवण करायला, मग पिंकीच्या शाळेत जातो शांताबाई. ठीक आहे, जाय पुष्पा. चल बरं बाई, लवकर लवकर कामं करतो. पिंकीची मॅडम भेटाच लागते मले. सांगतो अभ्यास नाही करून राहिले म्हणून, नुसतं खेळते दिवसभर. जरासा मॅडमचा धाक असला अभ्यास तरी करीन. येळाला खर्च करा लागते कामाला जाऊ जाऊ. मन नाही होत जायला सुषमाच्या घरी. रिंकूचं लग्न झालं तेव्हापासून त्या बंटीचं तर तोंड पाहिले मन नाही होत. पण आता सुषमा घरी आली, माझ्या सुनीले काम आहे म्हणून चालली. अरे शांताबाई, महादेव भाऊ, लय चांगला झाला राजा. शांताबाई मला अतिच भेटली. शांताबाई माझ्या घरी चालली वाटते शांताबाई. लय बाया येऊन राहिला शांताबाई माझ्या घरी. काय कार्यक्रम आहे मला बी माहित नाही. सविताला विचारलं, बाहेरची मीटिंग आहे म्हणते. बाय मीटिंग, कायची मीटिंग आहे तर? असे महादेव भाऊ, मला काय माहित नाही मीटिंग आहे की काय आहे तर. मी सुषमाच्या घरी चालली, तुमच्या घरी नाही चालली. मला काही सविताने बोलावलं नाही. अरे झाबरू, आले नाही घरा इकडे? तुला काल फोन केलता आता? कुठे चालली आता? काही शांताबाई, मीच गेलेला झाबरूले. चल म्हटलं वारातून चक्कर मारून येऊ. पराठी निघाली नाही निघाली, पाहायला चाललो मी. शांताबाई, आज संध्याकाळी याचं ठरलं ना. माधुरी म्हणे मी येतो, काल पाणी होतं मग काल येणं नाही झालं. आज येतो ना संध्याकाळी. ठीक आहे झाबरू, ये जो मग. महादेव भाऊ, चिंतेचे बाबा बी वावरात जात. ठीक आहे ठीक आहे, माझ्या घरी चक्कर. कायची मीटिंग आहे तर तुम्हाला सांगतो. सविता काय उठून उभं करीन, काही नेम नाही बरं. कायची मीटिंग आहे म्हणते मग. सकाळी ते माझ्या घरी आली ती सविता सुषमा सोबत. तिने तर शब्दही नाही काढला, असं की तसं. शांताबाई जाऊ दे, सुषमाला माहित असेल. सुषमाला विचारपूस करतो. सुषमा आहे काय घरी? सुषमा, सुषमा, बबली, शांताबाई आली का तू? बस बस बस. सुषमा, तू कुठे चालली तयारी करून? काही नाही शांताबाई. सविताने बोलावलं होतं, तयारी करून ये म्हणे बाई. कायचा कार्यक्रम आहे म्हणे? कार्यक्रम. बरं बरं, तू जात की थांबत मग? बोला त्या सुनीले काय म्हणते तर. मला बी काम आहे सुषमा. ठीक आहे शांताबाई, आता बोलावतो बबलीले. बबली, बबली बेटा ये ना. शांता काकू आली ना, तू सांगितलं ना शांता काकूला बोलवा म्हणून. ये लवकर ये. शांताबाई एक काम करतो, तू बस ना सोबत, मी आलीच. सुषमा थांब ना जरा, बरं काय म्हणते तर. नाही तर असं होते माय सुनीला शिकवलं. आपण तसं नाही, आपल्याला अशा काही गोष्टी येत नाहीत. आणि ते सविता त्यासमोर जास्तच मानवानं करते, तेच तुला भडकून देईन. शांताबाईने शिकवलं. नाही बा शांताबाई, मला माहित नाही का शांताबाई ते गुण काय आता. नाही शांताबाई, मला अजून कल्ला करीन ते. मी येतो शांताबाई, तू थांब. नाही बाई, हिने बी मोठी गई होऊन राहिली. कायची प्लॅनिंग चालू आहे माहिती याची. नखरा चखरा तयारी करून चालली बापा. मला बाय माहित नाही केलं. बबली ये माय, काय म्हणतो तर सांग लवकर, मला लवकर घरी जायला लागते. शांता काकू आले तुम्ही? बसा ना. बबली बसायचं काम नशील, उभे सांग मला लय काम आहे. मैसून म्हणीन मैसासून ऐकण्यातच राहते. शांता काकू, तुम्ही एक गोष्ट लपवली माझ्यापासून. मी तुमच्यावर खूप विश्वास करत जा. नाही शांता काकू बरोबर सांगते, शांता काकू सगळं बरोबर करते, चांगला फैसला घेते शांता काकू. पण तुम्ही एक लपून ठेवलं शांता काकू, तुमच्या पोराची गोष्ट. आता मी काय लपवलं बबली? कोणतं काय केलं मी? सपा सांग बाई तू. माय बी जीव धडधड करते बबली. शांता काकू, तुमचा पोरगा राणी याचं दोघांचं काय चालू आहे? माझ्या भावाशी लग्न झालं ना राणीचं. हे राणी कोण मग राजाला भेटायला जाते कधी बी पाहिजे तर. राजा 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 मागचं भूत गेलंच नाही तिचं अजून. बबली हे मला माहित आहे काय, मला म्हणून राहिली तू. पण शांता काकू, तुम्ही तुमच्या पोराला म्हणत नाही का काही? 2 लेकराचा बाप आहे ना, आणि मास्ताची ट्युशन लेकरात. राणीला भेटायचं काही काम आहे काय? सांगा तुम्ही लवकर. तुम्ही लोकांच्या घराचे तोडजोड मिटवता ना, आता तुमच्या घरात तोडजोड पहा तुम्ही. माय बाई बबली, हे मला माहित नाही. हो राणी गेली नाही का त्या भावासोबत? गेली नाही ते, आणि जात नाही म्हणते मी. सांगा काय करा, एवढा मोठा खर्च केला,
दोन्ही पार्टीनं. नाही शांता काकू, तुमच्या पोराची तर मीटिंग घेणारच आहो मी. तुमच्या पोराला काय वाटलं, बायकोले आपण घुमवतो, पण मी नाही आहे तशी. तुम्हाला सांगतो, मी तर फटकी देऊन सरळ करणारी बाई आहो. बबली, मला तर हे घराने सांगण्यासाठी बोलावलं काय? त्यालाच फोन करते ना मग. सपा तोंडावर बरं होते. शांता काकू, मी तोंडावरच करणारा. चप्पल घेऊन नाही मारायला जाईन ना, तर या नाची बबली नका म्हणू तुम्ही. पण त्याच्या पहिले तुमच्या कानात टाकणं मग काम होतं. ठीक आहे, आता तुम्ही म्हटलं ना तसंच करीन मी. माझ्या भावाची जिंदगी बरबाद नाही होऊ देणार मी. ठीक आहे बबली, तुला वाटेन तसं करतो. त्याला बी धडा शिकला गेला पाहिजे. लग्न झाल्यावर कोणाची नांदी कसं लागा, थकली मी त्याला आता. पाहिलं, या राजाची तर हद झाली आता. बरं, मारू दे चप्पल मला दुसऱ्याले, त्या टाकते बदलीन तो. बबली, काय झालं बबली? आणि शांता काकू आपल्यावर काय लिहाल ते? कायले नाही. सांग बबली, नवऱ्यापासून लपून ठेवू नको काहीच. काय लपून राहिली नवऱ्यापासून मी? काय लपून राहिली? राणीचे गुण सांगितले. तुम्ही तर कोणत्या कामाचे ना? मला विचारता नवऱ्यापासून लपू नको, हक्कानं म्हणता. त्याला हक्क तर कामही नाही करत. सहावे सगळेजण येऊन जाऊन त्या कामावरच येतात. घरात ते खायला प्यायला लिहायला सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, तरी मला हे कामच कर म्हणतात. आजच्या दिवस खाऊन पिऊन मजा करा तुम्ही. नवीन नवीन कपडे घाला, 5 पकवानाचं जेवण करा. उद्यापासून पा कशी बांधी पडते तुम्हाला. घरांनी एक दाना नाही आता अन्नाचा. कमाई कमाई म्हणता ना तुम्ही. पाय तुम्ही फक्त आता. दिवस निघाला की कीर्तन, दिवस निघाला की कीर्तन. थांबा तुम्ही, तुमचं कीर्तनच काढतो मी. या शांता काकूने तर काही प्लॅन नाही केला. भडकून दिलं बबली, बंटीले काम करायला लाव म्हणून. रिंकू चकती तशीच करत जाय. अंदाज आहे मला, काही ना काही प्लॅनिंगच केली शांता काकूनं. शांता काकू म्हणा, त्या पोरगा बरा नाही पहिलेच, माया नांदी लागूच नको तू. थांब आता, मीच जातो शांता काकूच्या घरी डायरेक्ट. मा बायकोले कोण भडकून दिलं म्हणून. बरं ना, बबलीले म्हणा चांगलं झोळ म्हणा. मला माहित आहे, बबली हे अलग प्रकारची पोरगी आहे. सविता कुठे लावली? चल आता सविताला बी सांगतो. सविता, जे काम त्याच्यानं होत नाही ना, ते काम बबली करून दाखवून राहिली तुले. तू म्हणतात काही बोलू नको. झोळपते ना सगळे मिळून, झोळपू दे सायले. बरोबर आहे ना बंडारी? ज्याचा हात मोडीन त्याच्या गळ्यात पडतील. आणि जसे कर्म करसान तसं भोगा लागेल. पोरगा असो नवरा असो कोणी बी असो. पण तुम्ही घरी बसल्या मजा घ्या. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवते. आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवाज क्लिअरिटी कशी आली? चला मंडळी, आज वेळ झाला त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा बनवत आहे. पण शांताबाई आता उद्यापासून मोठे मोठे व्हिडिओ बनवत आहे. नावाचे कमेंट करा. उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की नाव घेतल्या जाईल बरं. चला मग, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटू उद्याच्या भागात.